हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सामान्यज्ञान हा जो टॉपिक आहे त्यावर आधारित जास्तीत जास्त म्हणजे 500+ प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. प्रश्न आणि उत्तर मी लगेचच तुम्हाला सांगणार आहे. कमी वेळात जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. सर्वात पहिला प्रश्न आहे, रेखीव गणेश मूर्ती बनवण्याचे अनेक कारखाने असलेले रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध तालुक्याचे ठिकाण कोणते? तर रेखीव गणेश मूर्ती बनवण्याचे जे कारखाने आहेत ते रायगड जिल्ह्यातील पेन या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न, सावंतवाडीहून बेळगावला जाताना कोणता घाट लागतो? तर सावंतवाडी ते बेळगाव हा जो घाट आहे तो आहे आंबोली घाट. पुढील प्रश्न, राज्यातील किनारपट्टीच्या कोकण भागात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? योग्य उत्तर आहे प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. पुढील प्रश्न, जगप्रसिद्ध अजिंठा लेणी डॅडॅश या नंदीने खनन केलेल्या दरी भागात वसली आहे. तर याचे योग्य उत्तर आहे वाघूर या ठिकाणी. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी या ठिकाणी नदी पाहिजे. कोणत्या नदीने खनन केलेल्या दरी भागात वसली आहे? तर वाघूर. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील आदिवासी जमात या ठिकाणी विचारण्यात आली आहे. तर योग्य उत्तर आहे माडिया गोंड. पुढील प्रश्न, नर्मदा प्रकल्पातील सहभागी राज्य, आता जो नर्मदा प्रकल्प आहे तो कोणकोणत्या राज्यामध्ये आहे? योग्य उत्तर आहे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान व गुजरात. पुढील प्रश्न, कापसाची महत्त्वाची बाजारपेठ म्हणून ओळखले जाणारे विदर्भातील शहर कोणते? तर ते आहे अमरावती. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्रात पठारावरील डॅडॅश सर्वात मोठ्या डोंगर रांगेने कृष्णा व भीमा या दोन नद्यांची खोरी वेगळी केली आहेत. तर योग्य उत्तर आहे महादेव डोंगर रांगा. पुढील प्रश्न, हरिश्चंद्र बालाघाट या विद्यार्थी मित्रांनो डोंगर रांगेमुळे डॅडॅश या नद्यांची खोरी एकमेकांपासून अलग झाली आहे. तर सांगा. तर राईट आन्सर आहे गोदावरी व भीमा. पुढील प्रश्न, गाविलगड व ननिळा हे प्रसिद्ध किल्ले कोणत्या पर्वतावर वसले आहेत? कोणते गाविलगड? योग्य उत्तर आहे सातपुडा. पुढील प्रश्न, 6 पर्वतावर अहमदनगर व नाशिक या जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेले कळसुबाई या ठिकाणी कळसुबाई पाहिजे. ही महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वत शिखर असून त्याची उंची किती आहे? तर योग्य उत्तर आहे 1646 मीटर आहे. पुढील प्रश्न, अरुंद अशा कोकण किनारपट्टीची रुंदी डॅडॅश या नदीच्या खोऱ्यात वाढलेली आहे. तर योग्य उत्तर आहे उल्हास. आणि कोकणातील नद्या जर आपण कम्पेअर केल्या तर त्यांची लांबी कमी असते परंतु त्या खोल असतात. पुढील प्रश्न, डॅडॅश नदीच्या खोऱ्याने राज्यातील एकूण क्षेत्रापैकी जवळजवळ निम्मे क्षेत्र व्यापले आहे. तर नदीचं खोरं विचारलं आहे आणि या ठिकाणी क्षेत्रफळ एकूण क्षेत्रफळापैकी निम्मे क्षेत्र या ठिकाणी व्यापलं आहे. तर ती आहे आपली गोदावरी नदी. पुढील प्रश्न, बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान डॅडॅश या नदीच्या काठी वसले आहे. तर योग्य उत्तर आहे दहिसर नदीच्या काठी वसले आहे. पुढील प्रश्न, सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च सेंटर राज्यात डॅडॅश येथे आहे. तर सांगा कुठे आहे? तर ते आहे पुणे या ठिकाणी. पुढील प्रश्न, कापूस संशोधन केंद्र सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ कॉटन रिसर्च सेंटर राज्यात डॅडॅश येथे 1976 पासून कार्यरत आहे. कापूस संशोधन केंद्र. तर याचे योग्य उत्तर आहे नागपूर. पुढील प्रश्न, शिलाहार वंशातील राजा दुसरा भोजाने बांधलेला अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला कोठे आहे? तर तो आहे सातारा या ठिकाणी. तर JMC संभाजीनगर किंवा मुंबई याकरिता मटेरियल हवं असेल तर 18,000+ प्रश्न आपल्याकडे आहेत. प्राईज आहे 499. परचेस करण्याकरिता आपण 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करू शकता. यामध्ये सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, सराव प्रश्नपत्रिका, TCS IBPS परिस्थिती विचारलेले प्रश्न, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर आणि ॲप्टिट्यूड संपूर्ण कंटेंट तुम्हाला PDF स्वरूपात भेटेल. सेम कोर्स तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू देखील घेऊ शकता. यामध्ये PDF सोबत तुम्हाला ऑनलाईन टेस्ट देखील भेटणार आहेत. जर तुम्हाला फक्त ऑनलाईन टेस्ट प्रॅक्टिस करायची असेल, कारण की टेस्ट ही तुमची एक्झाम ही ऑनलाईन स्वरूपात होणार आहे, तर ऑनलाईन प्रॅक्टिस करायची असेल तर 250+ ऑनलाईन टेस्ट आपल्याकडे आहेत. 2500+ प्रश्नांचे सराव या ठिकाणी होईल. प्राईज आहे 249 रुपये. मल्टिपल अटेम्प्ट आहेत. टायमर देखील प्रोव्हाइड केला आहे. याकरता तुम्हाला आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही फोनपे, जीपे कोणत्याही पेमेंट माध्यमातून हा कोर्स परचेस करू शकता. यामध्ये तुम्हाला या ठिकाणी बघू शकता भूगोल, राज्यव्यवस्था, इतिहास, समाजसुधारक, अर्थव्यवस्था, सामान्य विज्ञान, इंग्लिश ग्रामर, ॲप्टिट्यूड प्रत्येकी 10 टेस्ट, मराठी व्याकरणाचे 31, चालू घडामोडी 60, माहिती अधिकार 7, संगणक 12, 100,
पास टेस्ट अशा पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन टेस्ट आपण प्रोव्हाइड करत आहोत. बाकी एक्झामसाठी देखील फॉर्म भरला असेल तर नक्की हेल्पफुल असेल. ते ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करायचा आहे. हा 499चं जर मटेरियल घेतलं तर त्यामध्ये ऑलरेडी हा ऑनलाईन टेस्ट तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, नाशिकहून ठाणे जिल्ह्यात उतरताना कोणता घाट उतरावा लागतो किंवा नाशिकहून ठाण्याला जाताना कोणता घाट लागतो? सोपा प्रश्न आहे. उत्तर आहे कसारा. कस्तुरी मांजर राज्यात डॅश जिल्ह्यात आढळते. योग्य उत्तर आहे रायगड आणि रत्नागिरी. पुढील प्रश्न, डॅश ही आदिवासी जमात मेळघाट डोंगररांगामध्ये बहुसंख्येने राहते. याचं योग्य उत्तर आहे कोरकू. पुढील प्रश्न, वर्धा व वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवासास पुढे डॅश म्हणून ओळखले जाते. योग्य उत्तर आहे प्राणहिता म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्याची सीमा खालील 6 राज्यांना भेटली आहे. तर ते राज्य आहेत गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक आणि गोवा. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील या नदीच्या खोऱ्यात दगडी कोळशाचे खाणी एकवटले आहेत. तर योग्य उत्तर आहे वर्धा. पुढील प्रश्न, हिमरू शालींसाठी प्रसिद्ध असलेले राज्यातील ठिकाण कोणते? तर ते आहे छत्रपती संभाजीनगर. पुढील प्रश्न, डॅश या नदीच्या खोऱ्यात संतांची भूमी म्हणून संबोधले जाते. उत्तर आहे गोदावरी. पुढील प्रश्न, राज्यातील डॅश या जिल्ह्यामध्ये बांबूची वने मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. योग्य उत्तर आहे चंद्रपूर व गडचिरोली. पुढील प्रश्न, वेळवंडी व निरेच्या उपनदीवर पुणे जिल्ह्यात भाटघर येथे बांधलेल्या धरणाच्या जलाशयास काय म्हणून ओळखले जाते? तर योग्य उत्तर आहे येसाजी कंक जलाशय. पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्य खाण महामंडळाचे मुख्यालय कुठे आहे? तर ते आहे नागपूर या ठिकाणी. पुढील प्रश्न, सातारा जिल्ह्यात डॅश व परिसरात कांदा व याचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. कांद्याचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. तर ते आहे लोणंद. पुढील प्रश्न, राज्यातील हळदीच्या उत्पादनात अग्रेसर असलेले 2 जिल्हे कोणते? तर ते आहे सातारा व सांगली. पुढील प्रश्न, नाशिक जिल्ह्यातील कांदा व लसूण यांच्या उत्पादनाकरता प्रसिद्ध असलेले ठिकाणे. तर कांदा आणि लसूणसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे निफाड व लासलगाव. नाशिक जिल्ह्यातील विचारले. नाशिक जिल्ह्यातील कोण आहात खाली कमेंट करा. पुढील प्रश्न आहेत, प्रवरा नदीवर डॅश हे धरण विल्सन बंधारा म्हणूनही ओळखले जाते. तर कोणतं? तर भंडारदरा धरण. पुढील प्रश्न, पुणे शहराला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरण डॅश या मोसेच्या उपनदीवर बांधण्यात आले आहे. तर योग्य उत्तर आहे अंबी. पुढील प्रश्न, तापी नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून वाहत जाते? तापी नदी नर्मदा आणि तापी या पश्चिम वाहिन्या नद्या आहेत. या जळगाव, नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यातून वाहत जातात. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील बराचसा भूभाग डॅश या अग्निजन्य खडकापासून बनलेला आहे. तर तो आहे बेसॉल्ट खडक. पुढील प्रश्न, डॅश ही पर्वतरांग महाराष्ट्राच्या उत्तर सीमेस अनेक ठिकाणी छेदून गेलेली आहे. तर ती आहे सातपुडा. पुढील प्रश्न, अमरावती जिल्ह्याच्या सीमा भागातून वाहत जाणारी डॅश ही नदी राज्यातील 2 प्रमुख पश्चिम वाहिनी नद्यांपैकी एक होय. तर आन्सर आहे तापी. पुढील प्रश्न, डॅश ही राज्यातील सर्वाधिक लांबीची नदी दक्षिणेची गंगा तसेच रुद्रगंगा म्हणून ओळखली जाते. तर दक्षिणेची गंगा आणि रुद्रगंगा म्हणून गोदावरी नदीला ओळखले जाते. पुढील प्रश्न, माजलगाव येथील मातीचे धरण डॅश प्रकल्पाचा एक भाग होय. तर ते आहे जायकवाडी. पुढील प्रश्न, राज्यातील पहिला लोह पोलाद प्रकल्प पूर्व महाराष्ट्रात डॅश येथे विकसित होत आहे. योग्य उत्तर आहे चंद्रपूर. पुढील प्रश्न, महाराष्ट्राला प्रामुख्याने अरबी समुद्रावरून येणाऱ्या मोसमी वाऱ्यांपासून पाऊस मिळतो. हा पाऊस साधारणतः कोणत्या कालखंडात पडत असतो? योग्य उत्तर आहे जून ते सप्टेंबर. पुढील प्रश्न, 200 हेक्टरहून अधिक क्षेत्रफळाचे सातपुडा वनस्पती उद्यान कोठे आहे? योग्य उत्तर आहे नागपूर. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आकर्षण वाटणारे पीक कोणते? उत्तर आहे ऊस. पुढील प्रश्न, खनिज संपत्तीचा विचार करता महाराष्ट्रातील डॅश हा विभाग सर्वाधिक समृद्ध आहे. योग्य उत्तर आहे विदर्भ. पुढील प्रश्न, डॅश ही महाराष्ट्र पठाराच्या पूर्व भागातील सर्वाधिक महत्त्वाची नदी होय.
तर कोठे महाराष्ट्राच्या पठाराच्या पूर्व भागातील. योग्य उत्तर आहे वैनगंगा. पुढील प्रश्न, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी ठरलेली कोयना ही डॅश नदीची उपनदी होय. योग्य उत्तर आहे कृष्णा. पुढील प्रश्न, सह्य पर्वताची किंवा पश्चिम घाटाची निर्मिती कशामुळे झाली आहे. तर ती झाली आहे स्तरभंग यामुळे. पुढील प्रश्न, दूधगंगा प्रकल्पातील महाराष्ट्राचे सहकारी राज्य कोणते आहे. तर ते आहे कर्नाटक. पुढील प्रश्न, डॅश हे राज्यातील पहिले जलविद्युत केंद्र होय. उत्तर आहे खोपोली. पुढील प्रश्न, देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कुठे आहे. तर तो आहे तारापूर मुंबईजवळ. पुढील प्रश्न, डॅश या दिवशी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. तर तो दिवस आहे 1 मे 1960. हा दिवस महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिन म्हणून देखील साजरा केला जातो. पुढील प्रश्न, डॅश या दिवशी द्विभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आले होते. योग्य उत्तर आहे 1 नोव्हेंबर 1956 रोजी. तसेच विद्यार्थी मित्रांनो, ठाणे महानगरपालिकेचा जर फॉर्म भरला असेल तर संपूर्ण सिलेबसवर आधारित 19,000 प्लस MCQ आहेत. प्राईज आहे 499. तुम्हाला जर व्हॉट्सअपला पाहिजे असेल तर 9356256034 यावर व्हॉट्सअप करा, किंवा जर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट जर पाहिजे असेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करायचा आहे. तसेच ठाणे महानगरपालिकेच्या जेवढे टेक्निकल पोस्ट आहेत त्याकरता आपल्याकडे मटेरियल अवेलेबल आहेत. डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिका याकरता देखील संपूर्ण सिलेबसवर आधारित 19,000 प्लस प्रश्न आपण तयार केले आहेत. प्राईज आहे 499. हे देखील आपण घेऊ शकता. सोबत DMR परीक्षेसाठी देखील नॉन टेक्निकल मटेरियल आणि सर्व टेक्निकल पोस्टसाठी मटेरियल आपल्याकडे उपलब्ध आहेत. आपण व्हॉट्सअप करून हे मटेरियल परचेस करू शकता. यानंतर पुढील प्रश्न, सन 1960 महाराष्ट्र राज्य स्थापन होत असतानाच मूळच्या द्विभाषिक राज्यातून डॅश हे स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले. तर ते आहे गुजरात. गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ व नांदेड या जिल्ह्यांची सरहद कोणत्या राज्यास भिडलेली आहे. योग्य उत्तर आहे तेलंगणा. पुढील प्रश्न, डॅश जिल्ह्यातील तेरेखोलची खाडी हे राज्याचे व कोकण किनारपट्टीचेही अगदी दक्षिणेकडील टोक होय. तर कोणता जिल्हा आहे. तर सिंधुदुर्ग. महाराष्ट्राची सर्वाधिक लांबीची सीमा कोणत्या राज्यास भिडलेली आहे. तर ते आहे मध्य प्रदेश. पुढील प्रश्न, पुण्याजवळ पानशेत येथे अंबी नदीवर बांधण्यात आलेल्या धरणाचे जलाशयाचे नाव काय. तर ते आहे तानाजी सागर. महाराष्ट्रातील दक्षिणोत्तर पसरलेल्या डॅश या पर्वतरांगेस पश्चिम घाट असेही म्हणतात. तर योग्य उत्तर आहे सह्य. पुढील प्रश्न, नाशिक जिल्ह्यात सातमाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंगर रांगांनाच पुढे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कशाने संबोधले जाते. तर ते आहे अजिंठ्याच्या डोंगर रांगा. पुढील प्रश्न, 7 बेटांवर वसलेले शहर. ते आहे मुंबई. पुढील प्रश्न, डॅश या महाराष्ट्राच्या उपराजधानीत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरते. उत्तर आहे नागपूर. राज्यातील उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगेस अमरावती जिल्ह्यात कोणत्या नावाने ओळखले जाते. तर ते आहे गाविलगड टेकड्या. पुढील प्रश्न, नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळचे पठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्वतरांगा वास्तविक कोणत्या पर्वताच्याच रांगा आहेत. तर त्या सातपुडा पर्वताच्या रांगा आहेत. पुढील प्रश्न, अजिंठ्याचे डोंगर, हरिश्चंद्र डोंगर रांगा, बालाघाट डोंगर रांगा व महादेव डोंगर रांगा या वास्तविक कोणत्या पर्वताच्या उपरांगा आहेत. तर त्या आहे सह्य. पुढील प्रश्न, राज्यात कोणत्या नदीच्या खोऱ्यात तंबाखूचे सर्वाधिक उत्पन्न होते. उत्तर आहे कृष्णा. पुढील प्रश्न, राज्याच्या विधिमंडळाचे कामकाज सुनियोजित व सुनियंत्रित चालावे म्हणून एकूण किती समित्या अस्तित्वात आहेत. योग्य उत्तर आहे 18. पुढील प्रश्न, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी व इंडियन ड्रग लॅबोरेटरी या संस्था कोणत्या एकाच शहरात आहे. योग्य उत्तर आहे पुणे. पुढील प्रश्न, देहू व आळंदी ही वारकरी संप्रदायाची तीर्थक्षेत्रे कोणत्या नदीच्या काठी वसली आहेत. योग्य उत्तर आहे इंद्रायणी नदीकाठी वसली आहेत. पुढील प्रश्न, कोकण किनारपट्टीत सापडणाऱ्या जांभा प्रकारच्या खडकात डॅश याचे प्रमाण अधिक असते. उत्तर आहे लोह व जस्त. पुढील प्रश्न, पंढरपूर येथे अर्धवर्तुळाकार चंद्रासारखा आकार धारण करणाऱ्या डॅश या नदीस चंद्रभागा म्हणून ओळखले जाते. योग्य उत्तर आहे भीमा. पुढील प्रश्न, पुण्याजवळ वरसगाव येथे मोसी नदीवर बांधण्यात आलेल्या धरणाच्या जलाशयास कोणत्या या मराठा वीराचे नाव देण्यात आले आहे. तर ते आहे वीर बाजी पासलकर. पुढील प्रश्न,
महाराष्ट्रातील एकूण सिंचनापैकी 70% सिंचन क्षमता कोणत्या पिकासाठी वापरली जाते? तर योग्य उत्तर आहे ऊस. पुढील प्रश्न, भारतीय अणुऊर्जा महामंडळाने न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड महाराष्ट्रात डॅडॅश येथे अणुऊर्जा प्रकल्प उभारणे निश्चित केले आहे. योग्य उत्तर आहे जैतापूर, रत्नागिरी या ठिकाणी. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात कोठे विधिमंडळ अस्तित्वात आहे? कोणते विधिमंडळ अस्तित्वात आहे? तर ते आहे द्विगृही. म्हणजे काय, आपल्याला माहीत असेल की विधान परिषद आणि विधानसभा या दोन्ही आहेत, त्यामुळे हे द्विगृही सभागृह आहे. पुढील प्रश्न, लोक आयुक्तांची नेमणूक कोण करतात? उत्तर आहे राज्यपाल. लोकायुक्त हे पद राज्यात अस्तित्वात आले 1972 महाराष्ट्रात डॅडॅश हे पद लोकायुक्तांच्या कार्यक्षेत्राबाहेर ठेवण्यात आले आहे. तर ते आहे मुख्यमंत्री. यानंतर पुढील प्रश्न बघूयात. अहमदनगर जिल्ह्यातील देऊळगाव रेवकुरी ही अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे किंवा कोणत्या प्राण्यांसाठी राखीव आहे? तर योग्य उत्तर आहे काळवीट. पुढील प्रश्न, इंद्रायणी, मुळा, मुठा, घोड व सीना या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? योग्य उत्तर आहे भीमा नदीच्या उपनद्या आहेत. पुण्याहून साताऱ्याला जाताना कोणता घाट लागतो? योग्य उत्तर आहे खंबाटकी घाट. पुढील प्रश्न, लोह व जस्त यांचे प्रमाण अधिक असणारी डॅडॅश ही माती रत्नागिरी, कोल्हापूर व सांगली या जिल्ह्यात आढळते. उत्तर आहे जांभी. पुढील प्रश्न, डॅडॅश या नदीचा उगम नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर जवळ ब्रह्मगिरी येथे झाला आहे. उत्तर आहे गोदावरी नदीचा उगम. पुढील प्रश्न, तेरेखोल ही कोकणातील अगदी दक्षिणेस असलेली नदी, तर ही डॅडॅश कोकणातील अगदी उत्तरेस असलेली नदी आहे. उत्तर आहे दमणगंगा. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात कमी अवघ्या 52 किलोमीटर लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता? तर तो आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 848 अ. आणि विद्यार्थ्यांनो, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करायचं आहे. व्हिडिओचं टार्गेट आहे 100+ लाईक, तर लाईक नक्की करा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे. तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करत असाल, तुम्हाला जर एक्झामचं मटेरियल हवं असेल तर आपण ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, किंवा आपण आपला व्हॉट्सअपला देखील तुम्ही मला मेसेज केला तरी तुम्हाला त्या ठिकाणी डिटेल प्रोव्हाइड केल्या जातील. पुढील प्रश्न, महाराष्ट्राच्या डॅडॅश या स्वाभाविक विभागातून वाहणाऱ्या नद्या तुलनात्मकदृष्ट्या कमी लांबीच्या आहेत. याचं योग्य उत्तर आहे कोकण. पुढील प्रश्न, मच्छीमारीचे शास्त्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा महाराष्ट्रात मुंबईबरोबर कोठे आहेत? तर ते आहे सातपाटी व रत्नागिरी या ठिकाणी. पुढील प्रश्न, मेहरून, बोरे, राजवाडी, अंजीर तर अलिबाग कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ते आहे कलिंगडसाठी. वसईची केळी, घोलवडची चिक्कू तर मोसंबी कोणाची आहे? श्रीरामपूरची. डॅडॅश या कालावधीत राज्यात मासेमारीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. तो चालतो सप्टेंबर ते मे आणि त्यानंतर बंद ठेवला जातो, कारण की माशांचा तो प्रजनन काळ असतो. पुढील प्रश्न, डॅडॅश या प्राण्यास महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून गणले जाते. तर ते आहे शेकरू. राज्यातील नेरळ माथेरान हा रेल्वे मार्ग कोणत्या प्रकारचा आहे? तर तो आहे अरुंद मापी. जर आपल्याला माथेरान हिल स्टेशनला जायचं असेल तर रेल्वेने देखील आपण जाऊ शकतो. त्या ठिकाणी अरुंद मापी या रेल्वे त्या ठिकाणी वापरल्या जातात. पुढील प्रश्न, हिंगोली जिल्ह्याच्या निर्मितीमुळे मराठवाडा विभागातील जिल्ह्यांची संख्या किती आहे? तर ती आहे 8. डेक्कन क्वीन ही रेल्वे कोणत्या मार्गावर धावते? तर पुणे मुंबई. महाराष्ट्र पठाराची सरासरी उंची किती आहे? तर ती आहे 450 मीटर इतकी. पुढील प्रश्न, पानझडी वृक्षांची अरण्ये महाराष्ट्रात मुख्यत्वे कोठे आढळतात? तर ती आढळतात विदर्भात. राज्यातील उत्तरेकडील बोर्डी तलासरीपासून दक्षिणेकडील डॅडॅशपर्यंतचा चिंचोळा पट्टा कोकण किनारपट्टीत मोडतो. उत्तर आहे रेड्डी बांधा. पुढील प्रश्न, कोकण किनारा रिया प्रकारचा असून या किनाऱ्यावर डॅडॅशजवळ सागरी गुहा आढळतात. उत्तर आहे मालवण. पुढील प्रश्न, 6 पर्वतांची एकूण लांबी सुमारे 1600 किलोमीटर असून त्यापैकी सुमारे डॅडॅश लांबीचा भाग महाराष्ट्रात आहे. उत्तर आहे 640 किमी. पुढील प्रश्न, उत्तरेस सातमाळा अजिंठ्याचे डोंगर व दक्षिणेस हरिश्चंद्र बालाघाटचे डोंगर यांच्या दरम्यान राज्यात डॅडॅशचे खोरे पसरले आहेत. तर योग्य उत्तर आहे गोदावरी. पुढील प्रश्न, उत्तरेला हरिश्चंद्र बालाघाटचे डोंगर व दक्षिणेला महादेवचे डोंगर यांच्या दरम्यान राज्यात डॅडॅश खोरे पसरले आहे. उत्तर आहे भीमा नदीचे खोरे.
तर अजूनही सामन्यांचे आपल्याकडे प्रश्न आहेत. आपल्याला हवं असेल तर आपण खाली कमेंट करा. संभाजीनगर मुंबई परीक्षेसाठी मटेरियल पाहिजे असेल तर 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करायचं आहे. ऑनलाईन टेस्ट प्रॅक्टिस करायची असेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करा आत्ताच, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. तसेच लक्षात घ्या, तुम्हाला जर ठाणे महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका किंवा DMR परीक्षेसाठी जर मटेरियल पाहिजे असेल तर आपण 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करू शकता. किंवा ॲप्लिकेशनमध्ये जर आपण गेला तर स्टोअर टॅबमध्ये तुम्हाला सर्व एक्झामचं मटेरियल त्या ठिकाणी बघायला भेटेल. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं आहे. आणि व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, त्याला देखील आपण जॉईन करू शकता. थँक्यू.